मंगळवारचा दिवस राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा चर्चेचा ठरला। राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीत काय झाले याचबरोबर राज ठाकरे महायुतीत जाणार की नाही याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। राज ठाकरेंची मनसे किती जागा लढवणार, ते महापालिका विधानसभा निवडणुकीचे काय ठरणार यावरही चर्चा रंगली होती। आता या दोघांच्या बैठकीत काय ठरले याची माहिती समोर येत आहे। राज ठाकरे यांनी अमित शहांकडे लोकसभेच्या 2 जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त समोर येत आहे। राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई जागेचा प्रस्ताव ठेवला होता। यावर अमित शहा यांनी एकच जागा देणे शक्य असल्याचं सांगितलं आहे, तर दुसरी जागा देणे कठीण असल्याचंही म्हटलंय। यावर राज यांनी लोकसभेनंतर पुढे काय असे विचारले। यावर सध्या कोणताही शब्द देणे शक्य नसल्याचेही शहा यांनी म्हटल्याचे समजते। विधानसभा एकत्र लढवू, परंतु तेव्हाचे तेव्हा ठरवू असे अमित शहा यांनी राज ठाकरे यांना म्हटल्याचे समजते आहे। राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधी यासंबंधित चर्चा केली होती। यानंतरच ते दिल्लीला जायला तयार झाले होते। मुंबईतील बैठकीत मनसेने 3 जागांचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु तिथे याला नकार देण्यात आला होता। यानंतर 2 जागांचाही प्रस्ताव शहा यांनी फेटाळला आहे। त्यामुळे लोकसभेला भाजप व मनसेला किती जागा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।